नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय. पहिला निर्णय आहे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू. मार्च 2024 पासून अंमलबजावणी. लाखो कर्मचाऱ्यांना फायदा. दुसरा निर्णय, राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली. तिसरा, गट प्रवर्तकांच्या मानधनात 4,000ची भरीव वाढ. चौथा आहे, ऑलिम्पिकवीर सौ-पै खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार. थकीत देण्यासाठी महावितरण कंपनी कर्जासाठी शासन हमी. पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरात सिंचन पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार. नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प 7,015 कोटी मान्यता. नाशिक जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा. सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यात 30 ऑगस्टपर्यंत. ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ 1.25 कोटी ज्येष्ठांना लाभ. ठाणे येथील महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी 5,000 कोटी निधी उभारणार. बार्टीच्या त्या 763 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ. मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबवणार. कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ. कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा सेवा शुल्क माफ. चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल. श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना. पाचोऱ्यातील सहकारी सूतगिरणीस शासन अर्थसहाय्य. सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपले व्हॉट्सअप चॅनेल आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.